हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 7 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे सायको शुब्बूने ईश्वरीच्या आईचा सुप्रियाचा गळा दाबलाय आणि सुप्रियाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. कारण सायको शुब्बूला सुप्रियाचा खूप राग आला होता. आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की जेव्हा आकाशच्या हाताला लागलेलं तेव्हा नम्रताने त्याच्या हातावर प्रेमाने लेप लावला होता. मग शुब्बूने स्वतःच्या हाताला पण मारून घेतलं आणि मग नम्रता त्याच्या हाताला लेप लावत होती तर सुप्रिया म्हणाली, नमू तू येथे थांबू नको, मी लेप लावते, तू जा क्लाउड किचनला, तुला खूप ऑर्डर्स आहेत. नमू ही शुब्बूला लेप न लावताच निघून गेली. त्यामुळे शुब्बूला खूप राग आला. तू माझ्या आणि नमूमध्ये काय येतेयस? आमच्या दोघांच्या प्रेमात येतेयस तू, मी तुला गळा दाबून मारूनच टाकतो, असं म्हणून शुब्बूने चक्क सुप्रियाचा गळा दाबलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आकाशने ईश्वरीसाठी एक गेट वेल सूनचं सुंदर कार्ड आणलेलं असतं आणि यावर गेट वेल सून ओजी ईश्वरी असं लिहिलेलं असतं. मामा हे सगळं वाचतो आणि विचारतो, आकाश हे ओजी काय आहे? तर आकाश म्हणतो, काय डॅड, ओजी म्हणजे ओरिजिनल. हे ऐकून ईश्वरी आणि अर्णव खूप खुश होतात आणि मग मामासुद्धा ईश्वरीसाठी एक छान मेसेज त्यामध्ये लिहितो, ईश्वरी लवकर बरी हो. हे पाहून ईश्वरी, अर्णव, आकाश सगळे खूप खुश असतात आणि मग आकाश म्हणतो, आता फक्त एकच माणूस बाकी आहे ज्याच्या विशेषसाठी ईश्वरी खूप उत्सुक असेल, तो म्हणजे आपला अर्णव दादा. आणि अर्णव हा ईश्वरीसाठी या कार्डवर काहीतरी लिहित असतो. त्यामुळे ईश्वरी खूप एक्सायटेड असते की आता अर्णव आपल्यासाठी काय मेसेज लिहिणार. आणि इकडे मामी ही नेहमीप्रमाणे अंजलीचे कान भरून देत असते. अंजली हळूहळू ती ईश्वरी सगळं काही आपल्या नावावर करून घेते आणि आता तो दिवस लांब नाहीये जेव्हा ईश्वरी सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेईल. त्यामुळे तू शांत राहू नको, तू काहीतरी कर. आणि तेवढ्यात आगीत आणखीन तेल ओतण्यासाठी शिर्के तेथे पोहोचतो. शिर्के म्हणतो, मॅम आत येऊ का? अंजली त्याला आत बोलवते. शिर्के सांगतो, मंथली एक्सपेन्सेसची बिलं आणली आहेत, तुमच्या सह्या हव्या आहेत. आणि तो अंजलीकडे ही फाईल देतो. अंजली या बिल्सवर सह्या करत असते आणि म्हणते, द्या शिर्के, शेवटी आपण काय फक्त सही करणारे गुलाम आहोत, आपल्या हातात काय. आणि अंजली सह्या करत असते. पण मामीला एक संधी सापडते, कारण मामीला माहीत असतं या मंथली एक्सपेन्सेसच्या बिलांमध्ये ईश्वरीच्या क्लाउड किचनची बिलं सुद्धा असतील. आणि जेव्हा मामी 50-50 लाखांची बिलं पास करून घेते तेव्हा काही नाही, पण आता अंजलीला ती सांगते, अगं अंजली, अशी न पाहता बिलं कशी पास करतीये? आणि एखादं चुकीचं बिल पास केलं तर काय होईल? अर्णव चिडेल ना तुझ्यावर. अंजली म्हणते, जाऊ दे ना मामी, तसं पण आपल्या हातात काय आहे, आपण फक्त बिलावर सह्या करायच्या, ते त्यांचं त्यांचं पाहून घेतील, अर्णव काय माझं ऐकणार आहे का? मामी अंजली म्हणते, अगं अंजली, पण एखादं जास्तीचं चुकीचं बिल, जास्तीचे पैसे गेले ना तर तो अर्णव तुला जाब विचारणार. ती ईश्वरी सुद्धा तुला जाब विचारायला कमी करणार नाही की काय अंजली ताई, माझ्या नवऱ्याने इतक्या कष्टाने कमवलेले पैसे तुम्ही अशी वाया घालताय का? तू ना सगळे बिल चेक कर. शिर्केला समजतं ही मामी आग लावतीये आणि अंजलीला सुद्धा हे पटतं. अंजली हे सगळे बिल्स वाचू लागते आणि हे बिल्स वाचल्यावर अंजलीला जबर धक्काच बसतो, कारण यामध्ये ईश्वरी क्लाउड किचनची बिल्स असतात. अंजली विचारते, काय शिर्के, यामध्ये ईश्वरी क्लाउड किचनची बिल्स का आहेत? शिर्के म्हणतो, मॅम मला काही आयडिया नाही आहे, मला नाही माहिती याबद्दल काही. अंजली चिडून म्हणते, पण मला माहीत करून घ्यायचं आहे आणि मी माहीत करून घेणार. मामी चांगलीच खुश होते की आता अंजली जाऊन ईश्वरी आणि अर्णवला जाब विचारणार आणि घरात गोंधळ होणार. इकडे अर्णव या ग्रीटिंग कार्डवर आपला मेसेज लिहित असतो. सगळे खूप उत्सुक असतात की आता अर्णव काय लिहितोय, अर्णव काय लिहितोय. ईश्वरी डोकावून पाहत असते. अर्णव म्हणतो, व्हॉट, काय? आणि अर्णव हा ईश्वरीपासून दूर मामाजवळ जाऊन बसतो. आकाशसुद्धा त्याच्याजवळ बसतो. अर्णव विचार करत असतो, काय लिहू काय लिहू. आता एक गेटवेल सूनचा नॉर्मल मेसेज लिहायचा आहे, पण अर्णव खूप विचार करत असतो आणि मामा आणि आकाश तो नेमकं काय लिहितोय हे पाहण्याचा प्रयत्न करत असतात. अर्णव लपून लिहिण्याचा प्रयत्न करतो, मामा आणि आकाश त्यामध्ये डोकं घालतात. ईश्वरी हसू लागते. अर्णव म्हणतो, व्हॉट, काय, लिहू द्या ना मला. आणि मग अर्णव चक्क मामाच्या पाठीवर गिटिंग ठेवून यावर आपला एक मेसेज लिहितो आणि ईश्वरी खूप उत्सुक असते. ईश्वरी हे ग्रीटिंग कार्ड घेते. अर्णव विचार करतो, आता ईश्वरीला कसं वाटेल.
आकाश म्हणतो, हां हां काय लिहिलंय, आय लव. अर्णव त्याच्यावर खूप चिडतो आणि मग ईश्वरी वाचून दाखवते. अर्णव सरांनी लिहिलंय, आय एम ऑलवेज देअर फॉर यू. हे ऐकून मामा आणि आकाश खूप चिडतात. मामा म्हणतो, अरे काय लिहिलंय, हे सगळं आम्हाला माहीतच आहे, काहीतरी आय लव असं काही लिहायचं ना. अर्णव चिडून म्हणतो, काय मामा. आणि तेवढ्यात अंजली तेथे येते. सगळे खुश आहेत हे पाहून अंजलीला खूप राग येतो. अंजली, मामी आणि शिर्के तेथे आलेले असतात. अंजली विचारते, काय मग काय चाललंय. तर मामा सांगतो, आम्ही सगळे ईश्वरीला ग्रीटिंग कार्ड देतोय गेट वेल सूनचं आणि सगळे तिच्यासाठी मेसेज लिहितोय. अंजली म्हणते, अरे वा छान करताय, चला मी सुद्धा एक मेसेज लिहिते ईश्वरीसाठी. ईश्वरी अर्णवला खूप आनंद होतो की अंजली तिच्यासाठी गेट वेल सूनचा मेसेज लिहिणार आहे आणि अंजली ही त्यावर एक मेसेज लिहिते. ईश्वरीला आनंद झालेला असतो. अर्णव, मामा, आकाश सुद्धा खुश असतात आणि मग अंजली ईश्वरीला हे ग्रीटिंग कार्ड देते. ईश्वरी हे ग्रीटिंग कार्ड पाहते तर यामध्ये अंजलीने चक्क गोल्ड डिगर असं लिहिलेलं असतं. ईश्वरी हे वाचते पण तिला गोल्ड डिगर या शब्दाचा अर्थ कळत नाही. अंजली म्हणते, मला माहिती आहे तुला इंग्लिश कळत नाही ना, मी तुला सांगते या शब्दाचा अर्थ. गोल्ड डिगर म्हणजे पैशांसाठी हपापलेली, दुसऱ्यांची फसवणूक करून पैसे लुटणारी मुलगी. हे ऐकून अर्णव, ईश्वरी, आकाश, मामा या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. मामी मात्र भलतीच खुश होते. सगळेजण उभे राहतात. अर्णव रागारागाने ईश्वरीकडून हे ग्रीटिंग कार्ड घेतो आणि यामध्ये अंजलीने गोल्ड डिगर असं लिहिलंय हे पाहून तो खूप चिडतो आणि अंजलीला जाब विचारतो, ताई हे सगळं काय, तू असं का लिहिलंस. मामी खूप खुश होते. अंजली चिडून म्हणते, जे खरं आहे ना मी तेच लिहिलंय, कारण ही मुलगी गोल्ड डिगर आहे. या मुलीने फक्त तुझ्या प्रॉपर्टीसाठी, तुझ्या पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलंय आणि ज्या परिस्थितीत तुमचं लग्न झालं ना ती परिस्थिती सुद्धा तिनेच निर्माण केली होती हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे आणि मी काय फक्त हवेत बोलत नाहीये, माझ्याकडे याचे पुरावे आहेत. असं म्हणून अंजली शिर्केकडून सगळे बिल्स घेते आणि अर्णव आणि ईश्वरीला जाब विचारते, हे आपले मंथली एक्सपेन्सेसचे बिल आहेत, यामध्ये ईश्वरीच्या क्लाउड किचनचे बिल्स काय करताय. ईश्वरीच्या नावाचं किचन जे तिची बहीण चालवते आणि त्याचे बिल्स आपण भरायचे, आपण का पैसे द्यायचे, मी पैसे देणार नाहीये. अर्णव म्हणतो, ताई तुला माहिती आहे 2-3 महिन्यांपूर्वी हेच घडलं होतं. ईश्वरीच्या क्लाउड किचनचे बिल्स आपण देतो, मग तू आता पुन्हा एकदा कशाला त्यावरून वाद उकरून काढतीयेस. अंजली चिडून म्हणते, अर्णव अरे आपला काय संबंध, आणि तिच्या आणि आपल्या क्लाउड किचनचा काही संबंध नाहीये, आपण तिचे पैसे का द्यायचे. अर्णव म्हणतो, काय बोलतेस तू हे ताई. तेवढ्यात आकाश मोठा धमाका करतो आणि आकाश म्हणतो, ताई या दादाची काही चूक नाहीये, हे बिल्स मी भरलेत. घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. मामीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. मामी आकाशला जाब विचारते, अरे तुला लाज नाही वाटली का रे हे सगळं करायला, अजून तर तुझं त्या नम्रताशी लग्न पण नाही झालंय आणि तू तिच्यासाठी खर्च करतोय. आकाश मान खाली घालतो. अंजली चिडून म्हणते, ए आकाश अक्कल काय कुठे गहाण ठेवून आला काय, तुला काय काडीची अक्कल नाहीये का, त्या नम्रताच्या क्लाउड किचनची बिलं का देतोयस तू, मूर्ख कुठला. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. आकाश सुद्धा गप्प बसतो. अर्णव मात्र आकाशची बाजू घेतो आणि म्हणतो, ताई हे काय बोलतेस तू, आकाशची काय चूक आहे, ईश्वरी माझी बायको आहे, मी तिच्यासाठी खर्च करू शकतो, तसंच नम्रता आकाशची होणारी बायको आहे, तो पण तिच्यासाठी खर्च करू शकतो. अंजली चिडून म्हणते, हे काय लॉजिक आहे तुझं, ईश्वरी तुझी बायको आहे पण आकाश आणि नम्रताचं अजून लग्न झालेली नाहीये, होणाऱ्या बायकोसाठी कोण खर्च करतं. आकाश खूप दुःखी होतो आणि मग अंजली ही ईश्वरीला म्हणते, तुझी ही बायको ईश्वरी आणि त्याची न झालेली बायको ती नम्रता, दोघी आपल्याला लुटताय आणि मी त्यांच्यासाठी पैसे देणार नाहीये, त्यांचे खर्च आपल्या अकाउंटमधून होणार नाही. असं म्हणून अंजली चक्क ही मंथली एक्सपेन्सेसची बिलं टाराटारा फराफरा फाडून टाकते. अर्णव, ईश्वरी, आकाश, मामा, शिर्के यांना जबर धक्का बसतो. मामी खूप खुश होते आणि अंजली ही सगळी बिलं फाडून ईश्वरीच्या अंगावर फेकून देते. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अर्णवमधला जमदग्नी जागा झालेला असतो, त्याला खूप राग आलेला असतो आणि मग अंजली ही रागारागाने तेथून निघून जाते. अर्णव खूप चिडतो आणि हे ग्रीटिंग कार्ड जोरात फेकून देतो. त्यानंतर डोक्याला हात लावून बसतो. आकाशसुद्धा दुःखी होऊन तेथून निघून जातो. ईश्वरी रडत असते. सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं पण मामी मात्र चांगलीच खुश होते. ईश्वरी आता घे तुला काय जे हवंय ते अर्णवकडून. गोल्ड डिगर कुठली, खरी गोल्ड डिगर तू नाही मी आहे.
पण मी तुला ते सिद्ध केलंय असा विचार करून मामी खुश होते. इकडे नम्रताला क्लाउड किचनला जायची घाई असते आणि शुभू तिच्या मागे मागे करत असतो. नम्रता म्हणते, अरे शुभू मला जायचंय रे. आणि तेवढ्यात नम्रताचा धक्का शुभूच्या हाताला लागतो आणि शुभू जोरात विवळतो. आई ग. नम्रता विचारते, काय झालं शुभू? तेवढ्यात सुप्रिया येते आणि विचारते, हो शुभू असा का विवळतोय? शुभू हाताची बाही मागे करतो आणि त्याच्या हाताला किती लागलंय हे सगळ्यांना दाखवतो. आपण काल पाहिलं होतं की शुभूने स्वतःच्या हातावर जोर जोरात मारून घेतलं असतं, त्याचंच हे व्रण असतं आणि त्याच्या हाताला एवढं लागलंय हे पाहून नम्रता आणि सुप्रियाला मोठा धक्काच बसतो. नम्रता विचारते, शुभू तुला किती लागलंय? कसं लागलं हे? शुभू सांगतो, अगं काही नाही, काल मी शूटिंगला गेलतो ना ॲड फिल्मच्या, तेथे एक लोखंडी रॉड माझ्या हातावर पडला, तेच आहे, दुसरं काही नाहीये. एवढं काय ते टेन्शन घ्यायचं? नम्रता म्हणते, अरे शुभू तुला एवढं लागलंय आणि तू चेष्टा करतोय, थांब मी तुला मलम लावून देते. असं म्हणून नम्रता मलम आणायला जाते. शुभू खुश होतो. सुप्रिया त्याला खाली बसवते. नम्रता शुभूजवळ येऊन बसते आणि म्हणते, दे बरं तुझा हात, मी तुझ्या हाताला मलम लावते. शुभूला खूप भारी वाटतं. काल नमी ढमीने जसा आकाशला मलम लावला होता तसा मलम ती आता मला लावणार आणि ती मलम लावणार. इतक्यात सुप्रिया म्हणते, अगं नम्रता तुला क्लाउड किचनला जायला उशीर होतोय ना, तूच तर म्हणाली खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत, तू जा, मी मलम लावून देते. आणि नम्रता म्हणते, ठीक आहे मलम लावर का, मी जाते, शुभू काळजी घे. असं म्हणून नम्रता तेथून निघून जाते. शुभूला खूप राग येतो, कारण त्याची जी इच्छा असते ती पूर्ण झाली नाहीये. त्याच्या नमीने त्याच्या हाताला काही मलम लावून दिलेलं नाहीये आणि सुप्रिया त्याच्या हाताला मलम लावत असते. शुभू सुप्रियाकडे रागारागाने पाहतो आणि मनातल्या मनात म्हणतो, का ग, का तू मला आणि नमीला वेगळं केलं? काय प्रॉब्लेम आहे तुला? माझं नमीवर प्रेम आहे ना, पण तू आम्हाला दोघांना एकत्र येऊ देत नाहीये. मी तुझा गळा दाबून तुला मारूनच टाकतो. आणि सायको शुभू चक्क सुप्रियाचा गळा दाबतो. सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. शुभू एकदम घाणेरडा चेहरा करून तिचा गळा दाबत असतो, तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. सुप्रिया विचारते, शुभू हे काय करतोयस? सोड मला, का माझा गळा दाबतोय? शुभू चिडून म्हणतो, कारण तू मला आणि माझ्या नम्रताला वेगळं करतीयस. तू माझ्या नम्रतापासून मला वेगळं केलंय. का असं केलंस? बोल, का तू मला आणि नम्रताला एकत्र येऊ देत नाहीये? माझं नम्रतावर प्रेम आहे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे आमच्यापासून? असं म्हणून शुभू आणखीनच जोरात तिचा गळा दाबतो. सुप्रियाला काही बोलताच येत नाही आणि सुप्रियाचा जीव जाणार. इतक्यात सुप्रिया शुभू शुभू असं म्हणून शुभूला भानावर आणते. शुभू भानावर येतो. हे सगळं शुभूचा भास असतो, त्याचं स्वप्न असतं. त्याने काही सुप्रियाचा गळा दाबलेला नसतो, फक्त त्याने असा विचार केलेला असतो. आणि शुभूला सुप्रिया म्हणते, ऐकलंस का मी काय म्हणाले ते? शुभू म्हणतो, काय? सुप्रिया सांगते, हॉस्पिटलमध्ये जाऊ नये, तू म्हणालास ना लोखंडी रॉड होता. शुभू सांगतो, हो हो हो, लोखंडी रॉड होता, लोखंडी रॉड होता. सुप्रिया म्हणते, मलम लावलाय, पण जाऊन इंजेक्शन घेऊन ये. शुभू म्हणतो, ठीक आहे इंजेक्शन घेऊन येतो. सुप्रिया तेथून जाते आणि मग शुभू सायको शुभू अशी मान एका बाजूला करून पाहू लागतो आणि म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्यापासून आणि नमीपासून? आम्हा दोघांना तू काय एकत्र येऊ देत नाहीये? आता मी जे स्वप्न पाहिलं ना, ते स्वप्न मला खरं करायला लावू नको. माझं आणि नमीचं लग्न लावून दे. असा विचार हा सायको करत असतो. आणि इकडे ईश्वरी हे ग्रीटिंग कार्ड घेऊन आपल्या रूममध्ये येते, ज्यामध्ये अंजलीने गोल्ड डिगर असं लिहिलेलं असतं. गोल्ड डिगर म्हणजे ती मुलगी, जी मुलगी पैशांच्या हव्यासापोटी दुसऱ्यांना फसवते, त्यांना लुटते, आणि ती मुलगी म्हणजे मी आहे. असा विचार करून ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी आपल्या रूममध्ये येऊन बसते आणि म्हणते, हे सगळं का होतंय? कारण माझ्या आईवर सगळ्यांना संशय आहे. अंजलीताई आणि घरच्यांना असं वाटतं की माझ्या आईनेच अर्णव सरांच्या वडिलांबरोबर ते चुकीचं काम केलं होतं, म्हणून अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली. अर्णव सरांचे वडील कायमचे घर सोडून निघून गेले. अर्णव सर आणि अंजलीताई कायमचे अनाथ झाले. त्यामुळे तो सगळा राग आता माझ्यावर निघतोय. फक्त माझ्यावरच नाही, तर आता तो नमुताईवर सुद्धा निघायला लागलाय. आकाश सर आणि नमुताईचं लग्न होणार नाहीये. मला आता काहीतरी करावंच लागेल. पण मी काय करू शकते? माझ्याकडे काय पर्याय आहे? सगळ्यात आधी तर मला माझ्या आईला निर्दोष सिद्ध करावं लागेल. रमाकांत राजशिर्के या प्रकरणात माझ्या आईची काहीच चूक नव्हती, हे मला सिद्ध करावं लागेल. त्यासाठी माझ्याकडे काय पर्याय आहेत? मला तो श्रीकांत धुमाळ नावाचा पत्रकार सापडला होता, पण आता तो सुद्धा कुठे गायब झालाय ते कळत नाहीये. त्यानंतर ती जी बाई जिने माझ्या आईला
रमाकांत राजश्रीकेच्या हॉटेल रूममध्ये पाठवलं होतं, ती सुद्धा सापडत नाहीये. आता काय करायचं? आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे मला अर्णव सरांचे वडील मंदिरात दिसले होते. जर त्यांना मी शोधलं आणि या घरात आणू शकले तर तेच सगळ्यांना सांगतील की जे काही झालं त्यात माझ्या आईची काहीच चूक नव्हती. माझी आई ही चुकीची नव्हती हे सिद्ध करण्याचा आता एकच मार्ग म्हणजे रमाकांत राजश्रीकेला या घरात आणणं, त्यांना शोधणं असा विचार ईश्वरी करत असते. आणि त्याच वेळेस अर्णव रूममध्ये येतो. ईश्वरी कसला तरी विचार करतीये हे अर्णवच्या लक्षात येतं. तेवढ्यात अर्णवला बेडवर पडलेलं ते ग्रीटिंग कार्ड दिसतं. अर्णव रागारागाने या ग्रीटिंग कार्डजवळ येतो. ग्रीटिंग कार्ड उचलतो आणि फाडून फेकून देतो. ईश्वरी विचारते, सर हे काय करताय? अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर, ताई आता जे काही बोलली, तिने जे काही केलं ना ते अतिशय चुकीचं आहे. मला तिचा खूप राग आलाय. ईश्वरी म्हणते, जाऊ द्या सर, त्यांना आपल्याबद्दल गैरसमज झाले आहेत. त्या रागातून त्यांनी केलं, तुम्ही चिडू नका. अर्णव ईश्वरीकडे आश्चर्याने पाहतो. ईश्वरी म्हणते, सर मला माझं काही वाटत नाही. मला आकाश सर आणि नमुताईची खूप काळजी वाटतेय. अर्णव विचारतो, त्यांचं काय? तर ईश्वरी सांगते, सर आता या सगळ्या प्रकरणाचा परिणाम त्यांच्या लग्नावर होतोय आणि जर त्यांचं लग्न झालंच नाही तर मी असं नाही होऊ देऊ शकत. अर्णव तिला समजावून सांगतो, मी सिंदूर, टेन्शन घेऊ नको, आपण सगळं सॉर्ट आऊट करू. त्या दोघांचं लग्न नक्की होईल, तू काळजी करू नको. पण ईश्वरी खूप दुःखी झालेली असते आणि आता पुढे काय करायचं हा प्रश्न तिला पडतो. मला कोणत्याही परिस्थितीत रमाकांत राजश्रीकेला शोधून आणावंच लागेल. त्यांना शोधल्याशिवाय काहीच सॉर्ट आऊट होणार नाही हे ईश्वरीला माहीत असतं. आणि इकडे अर्णव आकाशच्या रूममध्ये येतो. आकाश अर्णवला म्हणतो, सॉरी दादा, हे सगळं माझ्यामुळे झालं. मी जर ते केलं नसतं ना तर तुला एवढं ऐकून घ्यावं लागलं नसतं. अर्णव म्हणतो, अरे आकाश, मी बाहेरच म्हटलोय ना, जसं मी माझ्या बायकोसाठी खर्च करू शकतो तसाच तू तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी सुद्धा खर्च करू शकतो. त्यात काहीच चुकीचं नाहीये. आकाश म्हणतो, पण मला खूप गिल्टी वाटतंय. मी हे सगळं केलं आणि तुला ऐकून घ्यावं लागलं. अर्णव म्हणतो, तुला माहिती आहे ना, अंजलीताई आपल्या सगळ्यांवर चिडली आहे, त्यामुळे ती असं बोलत असते. तू तिचं जास्त मनावर घेऊ नको. आकाश सांगतो, मध्ये मध्ये तू सुद्धा बिझी होतास आणि नम्रताच्या क्लाउड किचनमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते, म्हणून तुला न विचारता मी ते सगळे एक्सपेन्सेस केले आणि मंथली एक्सपेन्सच्या बिलमध्ये टाकून दिले. सॉरी, मी खूप मोठी चूक केली ना. अर्णव म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू काहीच चूक केलेली नाहीये. तू नम्रतासाठी जे काही केलं ते अगदी योग्य केलं आणि प्रत्येक गोष्ट मला विचारून करायला तू आता लहान नाहीये. त्यात सात्विक फॅशनमध्ये तुझा सुद्धा स्टेक आहे ना. तू आपल्या कंपनीसाठी किती करतो, म्हणून हा छोटासा खर्च केला, त्यासाठी स्वतःला दोष द्यायची गरज नाहीये. आकाश म्हणतो, पण प्रेमात हे असंच होतं. मी नम्रताच्या प्रेमात वाहून गेलो आणि असं वेड्यासारखं करून बसलो. अर्णव हेच ऐकतो आणि विचारतो, काय बोललास तू? तर आकाश म्हणतो, प्रेमात प्रेमात असं माणूस वेड्यासारखं वागतो ना, आणि मी तुला काही न विचारता हा खर्च केला. अर्णव विचार करतो, म्हणजे माणूस प्रेमात असं वेड्यासारखं वागतो का? काल मी सिंदूरने माझ्या गालावर पापी दिली, म्हणजे ती सुद्धा माझ्या प्रेमात आहे का? असा विचार करून अर्णव खूप खुश होतो आणि आकाशला म्हणतो, थँक्यू, आणि तो तेथून पळून जातो. आकाश विचारतो, अरे थँक्यू कशासाठी म्हणाला ते तर सांग. असा काय हा? असा विचार आकाश करत असतो. आणि इकडे ईश्वरी याच विचारात गुंग असते की मी रमाकांत राजश्रीकेला कसं शोधायचं. मी ज्या मंदिरात त्यांना पाहिलं होतं त्याच मंदिरात ते मला पुन्हा एकदा सापडतील का, मला भेटतील का? ती जागा सोडल्यास ते कोठे असतील हे मला माहीत नाहीये. हाच विचार ईश्वरी करत असते. आणि तेवढ्यात अर्णव तिच्या जवळ येतो. अर्णव हा ईश्वरीला धडकणार. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर, काय करतेस? खाली पाहून का चालतेस? आत्ता धडक झाली असती ना, लागलं असतं तुला. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. ईश्वरी काही बोलत नाही, कारण ईश्वरी रमाकांतच्या विचारात गुंग असते आणि अर्णवला हे समजतं. अर्णव विचारतो, मी सिंदूर, काय झालंय? कसला विचार करतेस तू? तर ईश्वरी अर्णवचा हात हातात घेते आणि म्हणते, अर्णव सर, सध्या आपल्या घरात खूप सारे प्रॉब्लेम्स सुरू आहेत आणि आपल्याला प्रॉब्लेम्समधून बाहेर निघायचं आहे. अर्णव हा ईश्वरीकडे पाहतो, ईश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आपण दोघे मिळून या प्रॉब्लेम्समधून बाहेर निघूया. ईश्वरी मनात विचार करते, सर मला कळतंय, एकीकडे तुम्ही मला सांभाळताय, एकीकडे तुमचे कुटुंबीय माझ्या विरोधात आहेत. हे सगळं करताना तुमची खूप तारेवरची कसरत होत असेल ना. तर अर्णव मनात विचार करतो, ही मुलगी किती चांगली आहे, तिला कितीही त्रास झाला तरी सगळ्या घरच्यांचा विचार करत असते. हे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहतात. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी ही एक हात फ्रॅक्चर असताना चक्क
किसनीने खोबरं किसत असते. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि हे सगळं पाहतो. ईश्वरीची सर्कस सुरू असते. ईश्वरीला काही एका हाताने खोबरं किसता येत नाही. अर्णव विचारतो, व्हॉट, काय करतेस तू हे? ईश्वरी सांगते, सर उद्याची तयारी करतीये. अर्णव विचारतो, उद्याची तयारी? उद्या काय आहे? ईश्वरी ही त्याला काही सांगणार. इतक्यात हॉलमध्ये मामा, मामी, आजी, अंजली सगळे बसलेले असतात आणि मामा जोरात ओरडतो, उद्या आईचा बड्डे, म्हणजे उद्या आजीचा बड्डे असतो. सगळे खूप खुश असतात आणि मामा सांगतो, उद्या आपण आईचा बड्डे एकदम धूमधडाक्यात साजरा करायचा आहे. तर आजी म्हणते, अरे अविनाश काय बोलतोय, माझं काय बड्डे साजरा करण्याचं वय आहे का? तर मामा जोक मारतो, तुझं वय काही असलं तरी तुझा बड्डे साजरी करण्याची आम्हाला सवय आहे. पण त्याचा हा जोक ऐकून सगळेजण त्याच्यावर हसू लागतात. मामी म्हणते, काय जोक मारताय? मामा म्हणतो, वय सवय नाही आवडलं का? जाऊ द्या, सोडून द्या. मामा हा आजीला विचारतो, मग आई उद्या तुझा वाढदिवस आहे, तू उद्या मला काय गिफ्ट देणार आहे? आजी हसू लागते आणि म्हणते, पाहिलंस का आमचे चिरंजीव, उद्या माझा वाढदिवस आहे आणि माझ्याकडूनच गिफ्ट मागताय. अरे माणसाने किती निर्लज्ज असावा अविनाश. तर मामी म्हणते, कसं आहे ना आई, ते म्हणतात ना, निर्लज्जम सदा सुखी. तर मामा म्हणतो, काय वल्लरी, स्वतःबद्दल असं बोलावं का माणसाने? वल्लरी मामावर खूप चिडते. या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू असतात. तर इकडे अर्णव हा ईश्वरीला खोबरं किसून देण्याचा प्रयत्न करत असतो. तो ईश्वरीला मदत करतो. तेवढ्यात मामी म्हणते, आपल्या सगळ्यांचं ठीक आहे, पण किचनमध्ये ईश्वरी आणि अर्णवचं काय सुरू आहे? तर अंजली म्हणते, जेव्हापासून त्या ईश्वरीचा हात मोडलाय ना, अर्णव तिच्या मागे पुढेच करत असतो. तर मामी म्हणते, तसं पण हात नव्हता मोडला तेव्हा तरी तो काय करायचा? लग्न झाल्यापासून तो ईश्वरीच्या मागे पुढेच करतोय. अंजली चिडून म्हणते, आपल्याबद्दल काहीतरी कट कारस्थान करत असतील. हे सगळं ऐकून ईश्वरी आणि अर्णवला खूप वाईट वाटतं. मामी खुश होते, पण मामाला राग येतो, ही बाई काय कधी सुधरायची नाही. ईश्वरी अर्णव बिचारे आजीच्या वाढदिवसाची तयारी करत असतात आणि अंजली त्यांच्यावर घाणेरडा आरोप लावते की आपल्या विरुद्ध काहीतरी कट कारस्थान करत असतील. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. एकीकडे ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या आयुष्यात संकट येतच आहेत. अंजली त्यांना खूप जास्त सासूरवास करतीये, पण आता ईश्वरीने ठरवलंय की तिला जर स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर अर्णवच्या वडिलांना रमाकांत राजे शिर्केला घरी घेऊन यावंच लागेल. मग ईश्वरीला हे जमेल का, हे पाहायला मजा येणार आहे. तर दुसरीकडे सायको शुब्बूचा सायकोपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. सायको शुब्बूने चक्क सुप्रियाचा गळा दाबण्याचा विचार केला. हे जरी स्वप्न असलं तरी हे स्वप्न आज न उद्या खरं होऊ शकतं, एवढं मात्र नक्की. तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू पुन्हा एकदा अंजली, ईश्वरी, अर्णव यांच्यात बाचाबाची होईल. त्यामुळे आजी खूप चिडणार आणि म्हणणार, मला माझा वाढदिवस साजरा करायचा नाही आहे. ज्या घरात रात्रंदिवस भांडण होत असतं त्या घरात मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटणार. आणि इकडे सुप्रिया ही चक्क सायको शुब्बूला स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेताना पाहणार. त्यामुळे तिला मोठा धक्काच बसेल आणि ती शुब्बूला विचारेल, हे काय करतोयस तू? आता शुब्बू हा काय उत्तर देईल हे पाहायला मजा येणार आहे. पण शुब्बू हा सायको आहे ही गोष्ट लवकरच सुप्रियाला कळणार आहे असंच दिसतंय. मग ईश्वरी आणि अर्णव हे दोघे मिळून आजीसाठी गरमागरम करंजा बनवतील आणि आजीच्या वाढदिवशी तिला या करंजा टेस्ट करायला देतील. आजी या करंजा टेस्ट करणार का? कारण आजीला तर ईश्वरी आणि अर्णवचा खूप राग आला आहे आणि आजीने आधीच सांगितलं होतं, माझ्या वाढदिवसासाठी काहीही स्पेशल करू नका, मी ऐकणार नाही आहे. ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर, आजी या करंजा खातील का? आजीने तर सांगितलं आहे की मी काहीच खाणार नाही आहे, माझ्यासाठी काही स्पेशल करू नका. अर्णव म्हणेल, मी सिंदोर, तू एवढं मनापासून बनवलं आहे ना, मग आजी नक्की खाणार, तू काळजी करू नको. मग आता अर्णव आजीसमोर या करंजा तर घेऊन आलाय, आजी या करंजा खाणार का? ईश्वरीचा मान राखणार का? आजीचा वाढदिवस आनंदात साजरा होईल का? आणि इकडे सायको शुब्बूचं सत्य सुप्रियाला कळल्यानंतर सायको शुब्बू खरंच तर तिचा जीव घेणार नाही ना, हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. तू ही रे माझा मितवा ही मालिका तुम्हाला आवडते का? ते सुद्धा कमेंट करा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.